देशातल्या 11 केंद्रीय कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा संप पुकारलेला आहे। राज्यातल्या सर्व सरकारी कार्यालयामध्ये चतुर्थ आणि तृतीय श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभाग घेतलाय। रत्नागिरीतल्या सर्व कार्यालय ही पूर्णपणे बंद होती आणि या संपामुळे सरकारी कार्यालयातल्या खुर्च्या आणि टेबल रिकामी पाहायला मिळत होते। जिल्हा परिषद, आरटीओ कार्यालय, जिल्हा रुग्णालयातल्या नर्स आणि कर्मचारी तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातले सर्वच कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। या संपाचा फटका ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना बसतोय। संपकरी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते आठवडा बाजार असा मोर्चा काढला। संपकरी कर्मचाऱ्यांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे अख्खं जिल्हा प्रशासन पूर्णतः ठप्प झालंय। रत्नागिरीचा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, आरटीओ विभाग असेल, त्याचबरोबर संपूर्ण जिल्हा प्रशासनाचं आज कार्यालय जे ती बंद आहेत। अगदी शुकशुकाट या कार्यालयांमध्ये पाहायला मिळतोय। आपल्यासोबत या ठिकाणी कर्मचारी आहेत की जे संपात सहभागी झालेत। नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आणि कशासाठी तुम्ही संप पुकारला? गेली 53 वर्ष ही संघटना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियमित स्वरूपामध्ये मागण्यांसाठी निवेदन देत आहे, परंतु राज्य सरकार डिम्म असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवरती कायमस्वरूपी वारंवार अन्याय होत आहेत। अन्यायामध्ये वाढ होत आहे। महागाई भत्त्यामध्ये महागाई एवढी प्रचंड वाढली की सामान्य जनता त्याच्यामध्ये होरपळून निघाले। त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांवरती अन्याय वाढत आहेत। राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना शिक्षक याच्यावरती सगळ्यांवरती अन्यायांचं एक दडपण आहे आणि त्यामुळे आजचा प्रक्षोभ आज उफाळून आलेला आहे। सर्व राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद महासंघ, शिक्षक हे सर्वजण पूर्ण ताकदीनिशी या संपात आज सहभागी झालेले आहेत। चतुर्थ श्रेणी असेल, तृतीय श्रेणीचे कर्मचारी असतील, हे संपूर्ण यात सहभागी झाले आणि अख्खं जिल्हा प्रशासन पूर्णतः ठप्प झालेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।